हाय नमस्कार. माझ्या ह्याची चव चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. तर कशा आहात? अगदी मजेत ना? तर आज मी पुन्हा घेऊन आलेली आहे माझ्या खास लाडक्या यूट्यूब फॅमिलीसाठी की सातारा गोडा मसाला आणि हा जो आहे हा खूपच वेगळ्या पद्धतीचा आणि खूपच छान बनवलेला आहे. जेव्हा तुम्ही रेसिपी पूर्ण पाहता क्षणी तुम्हाला कळून जाईल की हा किती स्पेशल आणि कसा आहे. याच्याने वांग्याची भाजी झालं, शेवगाच्या भाज्या झाल्या, शेवभाजी वगैरे झाली, नॉनव्हेजमध्ये बी टाकू शकताय. तर सर्वात महत्त्वाचं फिशची भाजी तर खूपच सुंदर बनते. मी नेहमी जशी सांगते तसंच की आपण पहिले मसाले शिकू राहिलो आहोत, नंतर भाज्या बनवायच्या आहे. तर आज पण मी तुमच्यासाठी एकदम स्पेशल मसाला घेऊन आलेली आहे. चला तर मग आता वेळ न वाया घालवता पुन्हा आपण आज मसाला शिकायचा आहे. मित्रांनो, आज मी मस्त बघू शकता सातारी गोडा मसाला आणलेला आहे. खूपच सुंदर. आता हा आपण दळू. तुम्हाला पूर्ण रेसिपी दाखवते. चला तर ही कशी बनवायची काय. तर चला तर झटपट आपण वेळ न वाया घालवता आपण रेसिपी पाहून घेऊया. मी पांढरी तीळ घेतलेले आहे, इथे मी धणे घेतलेले आहे, त्यानंतर ही कस्तुरी मेथी आहे, हे त्रिफला आहे बघू शकतात. त्यानंतर इथे मी काळी वेलची घेतलेली आहे, जी एक दाखवते तर इथे मी काळी वेलची घेतली आहे मसाल्याची. त्याच्यानंतर इथे मी जावित्री घेतलेली आहे, इथे हिरवी वेलची घेतलेली आहे. त्यानंतर इथे हे तेजपान घेतलेले आहे, बारीक तुकडे करून घ्यायचे आहे असे, म्हणजे भाजल्या पण छान जातात आणि दळायला पण अवघड जात नाही. पण भाजण्यासाठी तर असे बारीकच चिरून घ्यायचे आहे. इथे मी लवंगा घेतलेल्या आहे, त्यानंतर इथे मिरे घेतलेले आहे, लवंग मिरे आणि कबाब चिनी घेतलेली आहे. इथे स्टार फूल घेतले, इथे शहाजिरे आहे, इथे साधे जिरे आहे, इथे बडीशोप आहे. त्यानंतर इथे मी लाल मिरच्या घेतलेल्या आहे, ही चपटा लाल मिरची आहे. याच्याने खूप छान भाज्या बी घट्ट बनतात आणि चव पण खूप छान येते. इथे मी चपटा लाल मिरची घेतलेली आहे. इथं खोबरं घेतलेलं आहे, इथं खोबऱ्याचे 2 वाट्या चिरून घेतलेल्या आहे मी. तर चला तर मग झटपट आता आपण रेसिपी बनवून घेऊया. दालचिनी पण घेतलेली आहे, दाखवायचं राहून गेलं. हे सगळं एकत्र भाजायचं आहे. तर इथे मी दालचिनी पण घेतलेली आहे. चला तर मग आता मसाले भाजून घेऊया आणि शेवटपर्यंत बघा, स्किप न करता व्हिडिओ, कारण की हे कसे करायचे काय बारीक बारीक गोष्टी यात दाखवल्या आहे. तर आता मी हे भाजून घेते कढईमध्ये. इथे कढईत थोडंसं तेल टाकलं आहे. इथे सर्व मसाले टाकून घेते अगोदर. त्यानंतर धणे पण टाकून घ्यायचे आहे. थोडं तेल पुन्हा टाकून घेतलं, मला थोडं कमी वाटत होतं म्हणून. आता हे मंद आचेवर सर्व भाजायचे आहे तेलामध्ये छान. जास्त जाळायची पण नाही आहे आणि भाजायची पण छान आहे, गुलाबी रंगाचे येईपर्यंत. आता मसाला छान भाजत आला. ह्या स्टेजला कस्तुरी मेथी 1 छोटी वाटी टाकून घेतलेली आहे. आता इथे मी 1 चमचा हळद टाकून घेत आहे. इथे हळकुंड टाकायचं असतं, पण मग मी हा गिरणीतून मसाला दळत नाही, त्याच्यामुळं मी इथे आपली हळद पावडर टाकत आहे. मला मिक्सरमधून दळायचं आहे म्हणून, कारण की हळकुंड जर टाकलं तर आपल्या मिक्सरचे भांड्याचे पाते तुटून जातात, कितीही बारीक तुकडे केले तरीसुद्धा, आणि मिक्सर खराब होतं. त्याच्यामुळं आपण जर घरीच मिक्सरमध्ये मसाले दळत असेल तर हळद पावडरच टाकायची आहे, किंवा मग हळकुंड एकदम बारीक कुटून आणि नंतर टाकायचं आहे, म्हणजे ते छान दळलं जाईल. मग लक्षात ठेवा, हळकुंड हे एकदम बारीक कुटूनच मग टाकायचं आहे, किंवा मग माझ्यासारखं हळद टाकली तरी चालेल. चला तर मग आता हे छान भाजले गेलेले आहे. आता आपण हे काढून घेऊया एका भांड्यात. आता खोबरं टाकून घ्यायचं आहे. खोबऱ्यातून थोडंसं तेल टाकायचं आहे आणि तेल टाकूनच भाजायचं आहे.
खोबरं पण मंद आचेवरच भाजायचं आहे. फास्ट गॅसवर जर आपण भाजलं तर ते लवकर भाजलं जातं, म्हणजे जळलं जातं ना आतून, कच्चंच खोबरं राहतं, छान भाजलं जात नाही. मस्त खोबरं छान भाजून घ्यायचं आहे. आता हे मंद आचेवरच आपण भाजून घेऊया. आता खोबरं छान भाजत आलंय, बघू शकता ना. हळद पण त्या हळदीची कढई असल्यामुळं किती छान पिवळं आणि गोल्डन दिसू राहील. आता इथे आपण 1 वाटी तीळ टाकून घ्यायचे आहे. एक वाटी म्हणजे ही मी पावशेर तीळ समजून घ्या तुम्ही. तर ही पण छान भाजून घ्यायची आहे. मस्त गुलाबी रंगाची येईपर्यंत तीळ भाजून घ्यायची आहे. मस्त छान. आता तीळ पण खोबऱ्यामध्ये बघू शकता किती सुंदर भाजलेली गेली आहे. कलर किती छान आलेला आहे. आता हे सर्व मसाले आपण काढून घेऊया. आता हे सर्व एकत्र केलेलं आहे. आता हे पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे. पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे, थोडं पण गरम राहू द्यायचं नाही. हे आपण मग नंतर मिक्सरला दळून घेऊया, मी तुम्हाला दाखवते. आणि आता हे कसं साठवण करायचं, कसं दळायचं, कशी पावडर करायची, त्याचं टेक्स्चर काय ठेवायचं ते सगळं मी तुम्हाला दाखवते. अगोदर आता हा मसाला पूर्ण थंड होऊन जाऊ देऊया. तर मग आता आपले मसाले थंड झाले आहे. आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये दळून घेऊया. आता मसाला आपण मिक्सरच्या भांड्यात काढून आणि सगळं एकत्र दळून घ्यायचं आहे. मी खोबरं तीळ सगळं हे एकत्रच केलं आहे. एकत्र दळल्याने खूप छान एकजीव होऊन जातो. याच्यामध्ये कोणी कोणी हिंग टाकतं, पण शक्यतो हिंग टाकायचंच नाही बिलकुल, कारण की हिंग टाकल्याने हा मसाला सगळा फसतो. काही रेसिपीला आपण काही भाज्या असतात, फिश झालं हे झालं, त्याच्यामध्ये हिंग चालत नसतो. त्याच्यामुळं काही याच्यामध्ये हिंग टाकून घेऊ नका तुम्ही. चला तर आता हे मिक्सरच्या भांड्याला सगळं बारीक करते. मस्त बघू शकता हा झाला आपला मसाला दळण. तुम्ही आता ह्या मसाल्याची खासियत दाखवते तुम्हाला. काय हा वेगळा आहे खूप. आपण जो गोडा मसाला आणतो बाहेरून किंवा हा का माझा वेगळा आहे म्हणून. तुम्ही पाहिलं याचं जी पेस्ट कशी वाटते, असं वाटतं पाणी टाकून दळलेलं आहे, पण हे तिळाचं तेल आणि खोबऱ्याचं तेल सुटलेलं आहे. तर आता हा मसाला असाच हवाबंद डब्यात काचेच्या बरणीत भरून ठेवायचा आहे. 2-3 दिवसांनी याच्यातलं तेल थोडंसं कमी होतं. आणि हा असा 1 किंवा 2च चमचे वापरायचा आहे. भाजीच्या खूपच वेगळ्या चव पण येते. आणि कारल्याची भाजी तर थोडासा 1 चमचा भरून मसाला बनवला ना, तर अशी कारल्याची भाजी तुम्ही कधी खाल्लीच नाही, अशी टेस्ट बनणार आहे. बघू शकता किती जवळून पण दाखवते तुम्हाला. कलर बघा, टेक्स्चर बघा त्याचा, आणि बघा कसं तेल दिसतंय. तर हे तेल थोडं 2-3 दिवसांनी मसाला मुरला तर कमी होऊन जातं. पण असंच तेल मसाल्याला दळताना आलं पाहिजे. तुम्ही कोरडा मसाला पण पाहिला आहे भाजलेला, आणि ते दळल्यानंतर बघू शकता किती सुंदर तेल सुटलं. हे तिळीचं आणि खोबऱ्याचं नॅचरल तेल आहे, त्याच्यामुळे याच्याने भाज्या खूपच भन्नाट बनतात. तर चला, तर मग कशी वाटली फ्रेंड माझी रेसिपी? आवडलं असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि अशीच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका. आणि दुसरं असं की मी मेंबरशिप चालू केलेली आहे. कोणाला मेंबर बनायचं असेल तर तुम्ही तिथं मेंबर बनायचं आहे, कारण की यातला काही काही बारीक टिपा पण असतात. तिथे मी एकदम सांगितलेलं आहे. किंवा तुम्हाला कोणती रेसिपी पाहिजे किंवा काही महत्त्वाच्या टिपा असतात ज्या मसाल्यांच्या, नॉनव्हेजचे किंवा व्हेज असो, भाज्या असो, तर तुम्ही त्या मेंबरशिपमध्ये जाऊन आणि तिथे मेंबर बनून, तर तिथे मला विचारायचं आहे. तिथे तुम्हाला पर्सनली व्हिडिओ पण पाठवला जाईल, मेसेज केल्या जाईल, फोटो पाठवला जाईल. तर माझ्या चॅनलवर येऊन आणि तिथे तुम्ही मेंबर बनायचं आहे. चला, तर मग भेटूया आपण अशाच नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा आणि उन्हाळ्याची काळजी घ्या.